नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या YouTube चॅनल तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता ग्राउंड जवळ आले. 20 तारखेपासून जवळपास बऱ्यापैकी जिल्ह्यांची ग्राउंड सुरू होणार आहे आणि राहिलेले जे जिल्हे आहेत त्यांचं 25 तारखेपर्यंत सुरू होतील. बरोबर ना? मग आता ग्राउंड करता करता तुम्हाला अभ्यासावर पण लक्ष द्यायचंय. असं नको व्हायला की आपण ग्राउंडच करतोय 2 वेळा 3 वेळा नुसतं रनिंग करतोय आणि असं करता करता आपलं जे मेन टार्गेट आहे, पोलीस होण्यासाठी जो मेन घटक आहे तो म्हणजे पेपर, त्याच्यावर दुर्लक्ष नको व्हायला. असं व्हायचं, ग्राउंड जायचं आपलं 43 45 आणि पेपर यायचा 75 70. असं झालं नाही पाहिजे. असं जर झालं तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतं. मग त्यासाठी आजचं लेक्चर ग्राउंड करता करता अभ्यास कसा करायचा हे पण सांगतो. नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. ओके, चलो बघा, पहिला मुद्दा काय, ग्राउंड किती वेळ करायचं. ग्राउंड आहे ना, जर एखाद्या विद्यार्थ्याचं चांगलं ग्राउंड आहे म्हणजे जर 43 45 चा स्कोर येत असेल ना तर त्याला 2 टाइम करायची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांनी ग्राउंड एकच वेळा करा. एक वेळाच करायचे ग्राउंड, जास्त वेळा करायचं नाही. त्यानंतर मुलांसाठी 1600, त्याच्यानंतर आपलं 100 मीटर आणि गोळाफेक असे 3 इव्हेंट आहे. बरोबर, मुलींसाठी 800 100 आणि गोळाफेक असे 3 इव्हेंट आहे. ओके, मग आता याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, जो इव्हेंट वीक आहे तुमचा, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं 1600चा टायमिंग तुटत नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा, 1600 लक्ष द्या. जर त्याचा गोळा आउट ऑफ आहे त्यांनी गोळ्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं, फक्त काय करायचं, मेंटेन ठेवायचं. डेली ग्राउंडला गेल्याच्या नंतर 2-3 गोळे फेकायचे. हा आउट ऑफ जातोय, ओके. हे बघा, माझं एक स्पष्ट सांगणं तुम्हाला, एखादा विद्यार्थी ज्याने ना 8.55 गोळा फेकला आणि दुसरा एखादा विद्यार्थी तो आहे ना त्याचा 8.55 म्हणजे जात होता गोळा, त्याचा 8.50च्या पुढे आउट ऑफ होता, पण त्याला नाही, त्याला हवा करायची होती, त्याने 9 मीटर गोळा फेकला. तो म्हणतो मला नाही 9 मीटरच करायचा आहे. याला भेटणारे 15 मार्क, याला पण भेटणारे 15 मार्क. मग कशाला उगाच जास्त हे करताय तुम्ही, बरोबर ना? 15 भेटताय ना, बस ना, याच्यावर कशाला जास्त फोकस करताय. सेफ स्कोर भेटतोय आपल्याला पैकीच्या पैकी, जास्त काम करायचं नाही, कमी याच्यात लक्ष द्यायचं. मग इथं 1600ला मार्क चालले ना, 5.35 तुमचा 5 समजायचं, 5.32 असा टाइम येतोय ना, इथं काम करा ना दानो. इथं 2 मार्क प्लस होतील ना तुमचे. मग हे करायचंय. जो इव्हेंट वीक आहे ना, फक्त त्या इव्हेंटवर लक्ष द्या. जर सकाळी प्रॅक्टिस करून जर वेळ भेटत नाहीये, सकाळी ग्राउंड करून जर तुम्ही अकॅडमी लावली असेल तर सकाळचं तुमचं 1600चं वर्कआउट असेल, सर जास्त ग्राउंड घेत असेल, तुम्हाला जर वेळ भेटत नाही गोळा फेकण्यासाठी, तर संध्याकाळी अर्धा 1 तासासाठी फक्त गोळा फेकायला जा. नॉर्मल 1-2 राउंड मारा, बॉडी हिट करा आणि बॉडी गरम झाली की नंतर तुम्ही ह्या इव्हेंटची प्रॅक्टिस करा. 100 मीटरला वगैरे जास्त तुम्हाला हाय नी, थाईज, पायऱ्या वर्कआउट जे आहे त्याच्यावरच करा. जर 100 मीटरला तुम्हाला 10-12 मार्क येत असेल तर बेस्ट आहे. काही टेन्शन घेऊ नका, चांगले मार्क आहे. बऱ्यापैकी हाच ॲव्हरेज असतो विद्यार्थ्यांचा, 10 किंवा 12. 12चा 15 करायला जाशाल तर पेपरचे मार्क घालून बसणार आहे. मुलींना ॲव्हरेज मार्क आहे 8, 10, 12 हा मुलींचा स्कोर असतो 100 मीटरचा. ह्या 3 पैकी एक असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. फक्त हे दोन्ही इव्हेंट काय करा, आउट ऑफ करून ठेवा. काही केलं तरी आउट ऑफ झालाच पाहिजे हे 2 तुमचे गोळा, मुलं असो किंवा मुली असो. ओके, आणि इकडे ॲव्हरेज घ्या. 43-45चा ग्राउंड टाकायचं तुम्हाला. सकाळचं तुम्ही एक साधारण 3 तास ग्राउंड करताय म्हणजे पूर्ण, हा स्ट्रेचिंग लुजनिंग ही रोज करा. डेलीच झालंच पाहिजे. लुजनिंग, स्ट्रेचिंग हे डेली करत चला, म्हणजे त्याच्याने इंजुरी होणार नाहीये. ओके, मग त्यासाठी ॲव्हरेजली आपण 3 तासाचं पकडलं शेड्यूल तुमचं, काय हरकत नाही. 6 ते 9 किंवा 6 ते 8 8:30 पर्यंत गेले तरी चालतंय. ओके, त्यानंतर तुम्ही घरी आले. घरी आल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं नाश्ता वगैरे केला. नाश्त्यामध्ये म्हणजे डाएट केलं तुम्ही, अंडे, मटकी, शेंगदाणे, हरभरे, ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्ही घेतल्या आहारामध्ये आणि फ्रेश झाले. लॅबला गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिले काय करायचं, तर मराठी व्याकरण हा विषय घ्या. मराठी व्याकरण का बरं, तर हा मराठी व्याकरण हा असा विषय तुम्हाला 25 पैकी 25 मार्क मिळवून देऊ शकतो, 100% देऊ शकतो. 25 पैकी 25 मार्क मराठीमध्ये, तेवढी धमक आहे. आणि जर तुम्हाला मराठीचे नवीन प्रश्न पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉईन करून ठेवा. त्याच्यावर मी नवीन नवीन प्रश्न तुम्हाला देत असतो. नवीन नवीन प्रश्न. मग ते नवीन प्रश्नांसाठी तुम्ही काय करायचं, टेलिग्राम चॅनल किंवा आपला क्वेश्चन पेपर आहे साप्ताहिक, दर शनिवारी विद्यार्थी वाट बघता की सर कधी पेपर टाकताय. तर असे क्वालिटी प्रश्न असतात जे तुमच्या वाचण्यातले नाहीये, ते प्रश्न तुम्हाला डायरेक्ट भरतीला पण येऊ शकता ॲज इट इज. मग त्यासाठी पण चॅनल जॉईन करायचं तुम्हाला. ओके, मग ही मराठी व्याकरणाचं काय करायचं तुम्हाला, तर अभ्यास करायचा. कसा करायचा, तर शब्दार्थ असता, शब्दार्थ
या शब्दार्थाला डेली तुम्ही 30 मिनिटं दिलेच पाहिजे. 30 मिनिटं. शब्दार्थ म्हणजे काय? समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार म्हणी हे सगळे मी आपल्या ॲपमध्ये टाकलेले. त्या ॲपमध्ये जरी वाचन केलं तरी पण कव्हर होईल तुमचं. पण डेली करायचंय आणि एक साधारण 1.5 तास तुम्हाला टॉपिक करायचा आहे. 1.5 तास. कुठला पण टॉपिक घ्या, तो टॉपिक करायचा आहे. टॉपिक करा आणि टॉपिक वरचे काय करा? प्रश्न करा. PYQ कसे आलेले प्रश्न हे करा तुम्ही. एवढं सफिशियंट आहे मराठी व्याकरणाला. पण रोज करा. रोज करायचे तुम्हाला. म्हणजे ऍव्हरेज मराठीला किती वेळ द्यायचा तुम्हाला? 2 तास इतका वेळ द्यायचा आहे. आपली मराठी व्याकरणाची बॅच आहे. एखाद्याला समजा समास टॉपिक आहे समजतच नाहीये, अलंकार टॉपिक आहे समजतच नाहीये, प्रयोग समजतच नाही, त्यांनी 19 रुपये खर्च करा. त्याने किती? फक्त 19 रुपये खर्च करा. 19 रुपयाची आपली बॅच आहे. ही बॅच जर तुम्ही केली तर तुमचे समास, अलंकार, सगळं शब्दांच्या जाती वगैरे पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जातील. काहीच राहणार नाही. ज्यांना अजून लेक्चर बाकी आहे मी तुम्हाला माझा नंबर देऊन जाणार जातो आता. पण ज्यांनी बॅच केली त्यांना खूप फायदा झालेला आतापर्यंत. ओके, हे होतं मराठीचं. त्यानंतर पुढचं आता बघा, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता. मला बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर आमचा गणित बुद्धिमत्तेचा स्कोर वाढतच नाही, काय करू, अभ्यास कसा करू, काहीच समजत नाही. आम्ही लॅबला 8-8 12-12 तास बसतोय तरी पण नाही वाढते. तुमच्या अभ्यासाची पद्धत चुकती. अभ्यासाची योग्य पद्धत असावी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो का. आता गणित आहे बरोबर ना. आता गणित 2 प्रकारे करायचं. सगळ्यात महत्वाचं काय करायचं गणितामध्ये? पहिला टॉपिक करायचा. समजा सरासरी घेतला. ओके, तर सरासरीचे सर्व प्रकार करा. सर्व प्रकार तुम्ही केले पाहिजे. सर्व प्रकारामधले जे सोपे ते ठीक आहे, पण जे तुमचे मध्यम आहे आणि जे तुमचे अवघड आहे असे हे टॉपिक वर तुम्ही जरा जास्त लक्ष द्या. मध्यम आणि अवघड वर इथं तुम्ही एक एक गणित जरी सोडवला तरी चालतं. सरासरी तुम्हाला काढता येते. असं उदाहरणार्थ सांगतोय. मध्यमचे काय करा? 2-3 गणित घ्या. अवघडचे पण 2-3 घ्या. मग याच्यामधले एक गणित काय करा? लिहून ठेवा वहीमध्ये. ते रोज बघा हा प्रकार कसा आहे, याची मेथड कशी, स्टेप कशी, सगळं रोज बघा, रोज प्रॅक्टिस करा. जेणेकरून तुमचं काय होणार ना, असे टॉपिक पक्के होतील. ही पहिली झाली पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे गणित वाढवण्याची एकदम चांगली पद्धत म्हणजे PYQ. PYQ जर तुम्ही करताय, PYQ म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेमधलं गणित करत असाल तर अतिउत्तम. जर प्रश्नपत्रिका सोडवत नसाल तर बाळांनो या वर्षी आपलं काम होत नसतं. मी जरा स्पष्ट बोलतो कारण मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही ना. तुम्ही माझे व्हिडिओ बघता का बघता? कारण हा माणूस मनापासून आणि जीव तोडून सांगतो. जे असेल ते सांगतो, स्पष्ट बोलतो. म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की जर प्रश्नपत्रिका सोडत नसाल तर अंधारात आहे तुम्ही. ओके, सोडू द्या. हे बघा काय होतं, 100 प्रश्न आहे. किती मार्क पडतील रे? 40, 50, 60 पडू दे की. आपली लायकी आपल्याला समजणार आहे का मला अजून किती अभ्यास करायचा आहे, मला अजून किती अभ्यास करायचा हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना तेव्हा तुम्ही स्वतःहून धडपड करणार, तुम्ही अभ्यास वाढवणार. मग पडू द्या ही 40-50. मग याच्यामध्ये काय करा, जे चुकलेले प्रश्न असतात चुकलेले ते वही करा. एक चुकलेले प्रश्न हे काय करायचे तुम्हाला? लिहायचे. लिहून ठेवा चुकलेले प्रश्न आणि त्याची पण प्रॅक्टिस करा. आता अभ्यास करावाच लागणार आहे, जास्त वेळ बसावत लागणार आहे, त्याला नो चान्स आहे. त्याच्यात तुम्हाला कुठलंही औषध नाही. जसं ग्राउंडला प्री वर्कआउट असतं, बरेचसे विद्यार्थी क्रिएटिन घेता, प्री वर्कआउट घेता, तसं अभ्यासाला आजपर्यंत कुठलंही प्री वर्कआउट किंवा कुठलीही गोळी भेटत नाही मेडिकलमध्ये की ही गोळी खाल्ली आणि माझा मुंबई शहरचा सगळा अभ्यास झाला, असं काहीच नाहीये. बरोबर ना. तिथं एक जागी बसावंच लागल, तिथं अभ्यास करावाच लागेल रे. त्यासाठी सांगते परीक्षा पास होण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहे. हे लिहून ठेवावं लागेल तुम्हाला. आणि जर एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये समजा 25 प्रश्न आहे गणिताचे, किती 25, तर 25 पैकी तुम्हाला 15 येत आहे. जाऊ दे ना, 15 येतात चांगली गोष्ट आहे. 10 नाही येत ना, या 10 वर फोकस करा. या 10 वर, हे 10 प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सोडवलेले, याचं उत्तर काय आहे, मला का नाही येते, कशा पद्धतीने असेल, हे सगळ्या गोष्टीचा जर शोध लागला तर तुमचा स्कोर वाढणार. जर तुम्ही या 10 प्रश्नांवर जर काम केलं नाही तर काही करा पण मार्क वाढणार का? नाही वाढणार. अजून एक सांगतो तुम्हाला की न बघता गणित सोडवा. बरेचसे विद्यार्थी काय करतात की एखादा प्रकार असतो ते बघता सोडून, येत नसेल तर लगेच मागे जाऊन बघता, लगेच काय करता पाठीमागे जाऊन बघता याची पद्धत कशी सोडवण्याची आणि झालं मला लक्षात राहिलं. असं नाही रे. पाण्यात पडले ना हातपाय मारा ना, प्रयत्न करा 1दा 2दा 3दा 4दा आणि नाही आलं ना तर मग जाऊन बघा. मग ते लगेच लिहा.
उद्या परत ते गणित न बघता सोडवता येतंय का मला बघा. काही काही एवढे हे असताना भयानक त्यांनी डायरेक्ट उत्तर पाठ केलेले असतात प्रश्नांची. लय मोठा प्रश्न असेल, किचकट आहे, मेथड आहे खूप मोठी आहे, गणित एवढं जर मोठं गणित होत असेल तुमचं, तर तो प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. का तर ॲज इट इज जसा तसा जर प्रश्न आला तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 मार्क भेटणार आहे. ओके, हे होतं गणित आणि बुद्धिमत्ता दोघांसाठी हीच मेथड वापरायची जी तुम्हाला गणिताची सांगितली ती. आलं लक्षात. त्यानंतर पुढे आणि ज्यांना असं वाटतंय की सगळे प्रकार शिकायचे, सगळे गणिताचे, अशा विद्यार्थ्यांनी काही नाही, फक्त 199 रुपये खर्च करा, ही संपूर्ण पोलीस भरतीची बॅच करा. कारण तुम्हाला नोकरी खूप चांगली आहे, महाराष्ट्र पोलीस चांगली नोकरी लागणार आहे. मग यासाठी तुम्हाला ही बॅच जर केली तर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तर ही बॅच घेण्यासाठी किंवा तुम्हाला ती मगाशी सांगितली ती बॅच घेण्यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. व्हॉट्सअप मेसेज करा, हाय मेसेज किंवा ऍप लिंक मला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देणार. ओके, ठीक आहे. त्यानंतर राहिला प्रश्न जीकेचा. जीकेला मार्क्स कसे द्यायचे? सगळ्यात जास्त आता काय करायचं, वन लाइनर वर काम करायचं. वन लाइनर, मग सगळे विषय असू द्या तुमचे, महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, त्याच्यानंतर तर तुमचा राज्यघटना, समाज सुधारक, पंचायत राज, हे सर्व विषयांचे जे आहे ना, तर काय करायचं, एक एक करत चला. पंचायत राज म्हणजे काय करा, पहिले महाराष्ट्र घेतला, महाराष्ट्राचे वन लाइनर पाठ करा. कमी जास्त तुमचे 500+ प्रश्न असणार आहे ना, तर सगळे 500+ वन लाइनर कुठं करा, या महाराष्ट्राच्या भूगोलचे करा. नंतर भारत, जग, इतिहास रोज करायचे, 200 प्रश्न पाठ करा. होता एवढं काय अवघड नाही, फक्त तुम्हाला जड गेलं तर काय जाणार आहे, विज्ञान वगैरे थोडंसं ही जाऊ शकतं. ओके ना, बाकीचं काय एवढं तुम्हाला जड जाणार नाहीये. नुसतं वाचन करायचं, नुसतं पाठ करायचं, आणि जिथं असं वाटतंय का कन्सेप्ट करायची त्या कन्सेप्ट करून घ्यायच्या, आणि चार्ट वगैरे असं पुस्तकामधले तेवढं करायचं. मी तुम्हाला 5000 जीके देऊ शकतो. किती? 5000 जीके जर तुम्ही जर करताय तर तुमचं बऱ्यापैकी स्कोर वाढणार आहे पेपरचा, बऱ्यापैकी. ओके, मग त्यासाठी पण बॅच आहे. जर तुम्ही मगाची बॅच जर घेतली तर याच्यामध्ये तुम्हाला सगळंच येणार आहे. इथं 5000 जीके पण येईल तुम्हाला. बघा इथं 5000 आहे ना, जीके वगैरे सगळंच येऊन जाईल तुम्हाला. नाही वाटत आहे काय हरकत नाही, तुम्हाला स्वतः करायचंय स्वतः करा, पण मग करायचं हे टार्गेट आहे. तुमचं टार्गेट आहे तर तुम्हाला नोकरी लागली पाहिजे, आणि माझं टार्गेट आहे की तुम्ही नोकरी लागले पाहिजे. म्हणजे दोघांचा काय उद्देश, हा एकच उद्देश आहे. फक्त काय ना, करत राहायचं, लढत राहायचं, हेच आहे. आणि हे जे प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमधनं जर केले तर अतिउत्तम. प्रश्नपत्रिका त्याच्यामधलं जे जीके असतं ते जर केलं तर अति चांगलं. आणि मी काही नवीन प्रश्न देईल जे तुमच्या वाचण्यातले नाहीये, असे प्रश्न करायचे. ओके, चला इथपर्यंत महत्वाचं लेक्चर होतं. हे बघा, ही एक फक्त ज्यांना जीकेची बॅच घ्यायची ते घेऊ शकता 99 रुपये. ठीक आहे, ते तुमच्या मनावर आहे, पण जे सांगितलेलं आहे ना ते सगळं करा. बॅच तुम्ही करा न करा तुमचा प्रश्न आहे, पण ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे ना, इथं अभ्यास कसा करायचा, कोणकोणत्या गोष्टीचा, ते तुम्ही केलंच पाहिजे. तुम्ही समजतंय, काही अडचण असेल काही पण कोणत्या गोष्टी संदर्भात, तर मला तुम्ही काय करणार, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा मला कॉल करू शकता. ओके, चलो आजचं लेक्चर हे आपण इथंच थांबूया. लवकरच आपण नवीन लेक्चरला भेटूया. परत एकदा सांगतो, नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.